नमस्कार. ICLच्या वतीनं मी या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. शेतकरी बांधवांनो, आज आपण नोव्हेंबर महिन्यासाठी जो कांदा पीक सल्ला आहे तो या ठिकाणी देत आहोत. या ठिकाणी आपण जर बघितलं, कांदा पिकाची लागवड करत असताना बेसल डोस अन्नद्रव्य व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं. या ठिकाणी बेसल डोसचं नियोजन करत असताना NPK 10-26-26 किंवा 12-32-16 एकरी साधारण 75 ते 100 किलो आणि त्यासोबत कांदा पिकासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणारी अन्नद्रव्य NPK नंतर कॅल्शियम आणि सल्फर आणि सोबत मॅग्नेशियम याची पूर्तता करण्यासाठी आपण ICLचं 4-in-1 पॉलिसल्फेट या खताचा जरूर विचार करावा. या खतामध्ये जर आपण बघितलं, कॅल्शियम हा 15% कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपात, सल्फर म्हणजे गंधक 17.5% हा सल्फर, तसेच मॅग्नेशियम 5% हा मॅग्नेशियम ऑक्साईडच्या स्वरूपात. या तीनही दुय्यम अन्नद्रव्यांव्यतिरिक्त या खतामध्ये चौथं अन्नद्रव्य मुख्य अन्नद्रव्य पोटॅश हा साधारण 12.5%. तसेच या पॉलिसल्फेटमधला मॅग्नेशियम आणि पोटॅश बेसल डोसमध्ये दिल्यापासून 8व्या दिवसापासून आणि सल्फर आणि कॅल्शियम 12व्या दिवसापासून कांदा पिकाला उपलब्ध होताना दिसून येईल. तसेच 8व्या ते 12व्या दिवसापासून ते साधारण 3 महिन्यापर्यंत या चारही अन्नद्रव्यांची पूर्तता आपल्याला कांदा पिकामध्ये झाल्यामुळं अतिशय चांगले परिणाम आपल्याला त्या ठिकाणी कांदा पिकामध्ये दिसून येईल. म्हणून ICLचं पॉलिसल्फेट NPK खतासोबत साधारण एकरी 75 किलो बेसल डोसमध्ये एकत्रित करून आपण त्या ठिकाणी नियोजन करू शकता. खूप खूप धन्यवाद.